आपण पाहिलं तर फार मोठ्या संख्येनं या मैदानावरती आपण पाहिलं तर गर्दी करतात. प्रेक्षक गॅलरीतून सामन्याचा आनंद घेतात. आजूबाजूला जिकडे तिकडे नजर जाईल ना तिथून प्रेक्षक पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध महापौर प्रथम नागरिक आदरणीय रविभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. पहिलाच बॉल थर्डमॅनला चेंडू अडवला चालेल. क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. एकच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडलं ते टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होते. दोन संघ आपल्या स्पर्धेचा निरोप घेत आहेत. आजच्या दिवसातून गणेशभाऊ बालेकर स्पोर्ट फाउंडेशन रुपीनगर डीपीएस क्रिकेट क्लब हे दोन संघ मात्र परत आहेत स्पर्धेच्या बाहेर. यावेळेस बॅटचा अंदरुनी किनारा विकेट किपरचा सहारा. पहिला विकेट होईल पतन. पहिल्या क्रमांकाचा बॅटर अमित तांबे. बॅक टू द पहिल्यान बॅक टू द टग आउट. आउट अमित तांबे इथे आपण पाहिलं तर फारसे प्रभावित करू शकले नाहीत. पहिली विकेट येते विजय खडके हा विकेट टेकर गोलंदाज आणि विकेट गेल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन आपण पाहण्याचं उघं ते देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वरती देखील ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच पाहिलाय. विजय खडके आपण पाहिलं तर एक शांत संयमी गोलंदाज सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळेस विकेट मिळवतो ना त्याचा आपण पाहिलं तर ज्या रिएक्शन असतात जो उद्रेक असतो आनंदाचा जो उत्साह असतो जो जोश असतो जो जल्लोष असतो तो विजय खडकेकडनं फार कमालीचा आपण या अगोदरच्या विकेटसाठी पाहिलेला आहे. न्यू बॅटर येत आहेत. नवीन फलंदाज वन डाऊनला बॅटिंगसाठी इथे आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू. वेगवान गोलंदाज वेगाचा बादशाह पिंपरी चिंचवड एक्सप्रेस विजय खडके. स्विच हिटचा प्रयत्न होता. टप्पा पडतोय चेंडू विकेट किपरच्या हातात येतो. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिले ते टाकला होता. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं प्रगती पथावरती आहेत. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदान त्याले सूरज कदम. भीमा लष्कर अर्थात तम्मा 2 चेंडू 5. सूरज कदम 1 चेंडू 0. खातं खोलायचे सूरजला. धवपल कोत आणि स्कोर कार्ड होती. गेम स्विंगर
प्रथमतः बॅटिंग करत असताना एक गडी बाद 8 धावा. अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली या स्पर्धेत आपण पाहिलं तर सातत्यानं प्रभावित करतात. त्यांनी गेली 3 पर्व हा संघ आपण पाहतोय. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकस वळण घेऊन विकेट किपर संघनायक राहुल नाना घोरपडे यांच्या हातात विसवला जातोय. एक डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. तिसऱ्या पर्वात पदार्पण. चला मित्रांनो इतिहास घडवूया. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं ते समाप्त होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल खोत आणि स्कोर कार्ड ती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 8 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू होतं आणि दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज रवी गोहिरत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुढे नाशिक हायवे एंड कडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल सफल होत मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. कॅप मोठा आउटफील्ड वेगवान. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा चौकार. एक गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं ते सुरू आहेत. रवी गोहिरतच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मैदान ते खेळला होते. अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करते टीम. यावेळेस बॅटचा अंदरुनी किनारा. विकेट किपरचा सहारा. बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. बडी मछली चाल में भीमा लष्करी अर्थात तम्मा सिलबात. दोन गडी बाद 12 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सुरू आहे. 6 षटकांची मॅच. 6 ओव्हरचा सामना. क्वार्टर फायनलची लढत. विजेता संघ बक्षीस पात्र होणार आणि तो संघ कोणता असेल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 2 गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं 3रं पर्व संपन्न होताना पाहायला मिळते. 22 मार्च 2026 ते 26 मार्च 2026 या कालावधीमध्ये राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमानानं ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध महापौर, प्रथम नागरिक सन्मान्य रविभाऊ लांडगे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या आयोजनाखाली, त्यांच्या नियोजनाखाली ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा 3ऱ्या पर्वात आपण पाहतोय. प्रचंड मोठ्या रंगात आणि ढंगात देखील या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण सातत्याने पाहतोय. व्हाईट बॉल येतोय. खराब चेंडू. अक्रॉस द बॅट. गुडघा टेकवत चेंडू मात्र टीप मिड विकेटला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या लगत. चेंडूवरती येत आहेत, अडवतात, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. धावपल होती 2 गडी बाद 14 धावा. 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं तर 9 खेळाडू आहेत. 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. P1 P2 आपण पाहतोय. पॉवर प्लेची 2 षटके संपल्यानंतर फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन बदलताना पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर बहुसंख्येनं या ऐतिहासिक मैदानावरती प्रचंड मोठी गर्दी करतायत. अक्रॉस द बॅट खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतोय. विकेट किपर धावतायत, पळतायत, परंतु थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेक केला ते ओव्हर स्टेपिंग टेक्नॉलॉजीच्या आधारे इथे आपण पाहिलं ते चेक केला ते. 3ऱ्या पंचांची मदत घेतली ते थर्ड अंपायर इथे आपण पाहिलं ते चेक करतील विनोद जाधव सर. दोन गडी बाद 15 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. पंधरा धावा धावपल होत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्या. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. कारण रन रेट 9.0 आपण पाहतोय. इट्स अ नो बॉल.
टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवतायत. रवी गोहिरचा हा चेंडू नो बॉल. नो प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा येत आहेत. पुढील चेंडू असेल फ्री बॉल. 2 गडी 5 16 धावा. फ्री चेंडू होता, समोर खेळलाय उंच पुरा फटका. एक टप्पा घेत चेंडू मात्र अडवला जातोय. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जातात. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल होती 2 गडी 5 18 धावा. अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली संघाची गोलंदाजी सकाळपासून पार कमालीची राहिले. खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स संघ आपण पाहतोय. यावेळेस समोर खेळलाय मिडॉनच्या डोक्यावरतून लॉंग ऑन सीमा पार बॉलला पाठवलं जातंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मुख्य पंचांचा निर्णय तो लेट पण थेट षटकार 6 धावा. हो हो तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. 2 गडी बाद 24 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू असताना एक चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधील एक चेंडू बाकी आहे. पहिला बॉलवरती विकेट आली, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर नो बॉल आलाय, त्यानंतर 2 धावाने षटकार आलाय. एक बाउंड्री आहे का? एक बाउंड्री पकडून 5 चेंडू झाले. एक व्हाईट बॉल एक नो बॉल आलाय. एक व्हाईट बॉल एक नो बॉल आलाय. 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरचा चौकार पकडून पहिला चौकार आहे, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर व्हाईट बॉल आलाय, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर नो बॉल, त्यावरती एक सिंगल, फ्री बॉलवरती 2 धावा आणि आत्ताच्या चेंडूवरती षटकार. 5 चेंडू झालेत, एक चेंडू बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. पंचांना विनंती आहे. दोन गडी बाद 24. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर इथे आता बाकी आहे. नवीन चेंडू द्या आतमध्ये. पंचांकडे आहेत अक्षय सर. सूरज कोळी सर आणि अक्षय देव सर ही पंचांची चुडगोळी आपण पाहतोय. तिसरे पंच विनोद जाधव सर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर या 3 पंचांच्या पॅनल गेले 3 दिवस आपण सातत्याने पाहतोय. या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग या 3 पंचांच्या माध्यमातून 2 गडी बाद 24. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहेत. रवी गोहिरतनं चेंडू टाकलेत 5 धावा खर्च केल्यात 16. एक विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी. 2 गडी बाद 24. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर बॅटचा अंदरुनी किनारा, विकेट किपरचा सहारा, विकेट किपर राहुल नाना गोरपडे इथे आपण पाहिलं तर टिपतायत सेल. विकेट चौथय पतन, फलंदाज पात. दरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव पिंपरीचे मानाचे हेरण उठेल उडता वेश राजा दर्जेदार लढाई नावलौकिक जमली अखंड झुंज चला. 16 संघ मैदानावर नशीब आजमावण्यासाठी आले. प्रत्येक बाट प्रत्येक बोल मध्ये कथा नवी मांडे. हितगुज ध्येय आणि स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश. सूरज कदम बॅटिंगसाठी आपण पाहिले तर आहेत. एका बाजूला शुभम महाले फलंदाजीसाठी आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 24 धावा त्या मात्र धावपलक होते आहेत. प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकांचं विशेष सहकार्य
या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अनेक मान्यवर आहेत, अनेक बक्षीसदाते आहेत, अनेक देणगीदार आहेत. प्रामुख्यानं आपण पाहिले तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार पैलवान महेशदादा लांडगे साहेब, प्रथम बिनविरोध महापौर सन्मान्य रविभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेवक अजितभाऊ गव्हाणे, नगरसेवक विचूभाऊ फुगे, नगरसेवक नितीनभाऊ लांडगे, नगरसेवक चालिंदर बापू शिंदे, नगरसेवक योगेशभाऊ लांडगे, युवा नेते आदरणीय अशोकदाजी पठारे, नगरसेवक राजेंद्रभाऊ लांडगे, नगरसेवक विराजदादा लांडे, नगरसेवक सागर भैया गवळी आणि नगरसेवक दत्ताभाऊ गव्हाणे यांचं देखील फार मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. व्हाईट बॉल येतोय, खराब चेंडू, धावफलक 25, 3 गडी बाद, षटक क्रमांक 3 विजय खडके वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक करतोय. युवा नेते राहुल शेठ लांडगे, युवा नेते स्वप्नील भाऊ लांडगे, युवा नेते प्रकाश उर्फ बाळाभाऊ लांडगे, युवा नेते राहुलभाऊ गवळी, युवा नेते सम्राटदादा फुगे, युवा नेते पैलवान आकाशभाऊ कंद, युवा नेते शिवराज शेठ काटे, युवा नेते निलेशभाऊ फुगे, युवा नेते सुनीलभाऊ लांडगे, युवा नेते सचिन शेठ तापकीर यांचं मोलाचं योगदान या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वासाठी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. एक धाव येते, एकच्या मदतीनं सूरज कदम स्ट्राईकला रोटेट करतोय. 4 चेंडू खेळलाय, 2 धावा त्यानं बनवल्यात, 26 धावा धावफलक होत आहेत, 3 गडी बाद, षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय, जो संघ जिंकणार तो मात्र या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहे. 26 धावा धावफलक होत आहेत, 3 गडी बाद, षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. फटका खेळायचा होता, बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर हलकीशी दिशा बदलतोय, पॉइंटला अडवला जातोय 38 सर्कलच्या 27 धावा धावफलक होत आहेत, 3 गडी बाद. सूरज कदमला आपण पाहतोय स्ट्राईकवरती बॅटिंगसाठी 4 चेंडू आणि 2 धावा. काही मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं इथे अपेक्षित आहेत. एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल, धावांचं लक्ष उभं करावं लागेल. टुवाडाची मॅच आहे, जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीत 26 तारखेला या मैदानात ते खेळताना पाहायला मिळेल. फुल ऑफ लेंथ होता, 2 पायांच्या मधोमध टाकला चेंडू, टीप मिड विकेटला पाठवलाय. क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवतायत, फेकी करतायत, फेकी सुरेख आणि इथे आपण पाहिलं तर चुकीचा कॉल. 2 फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर ताळमेळ कमी पडतोय. कॉल मिस कॉल आपण पाहिलं तर तिथे पाहायला मिळतोय, थोडी घाई होताना पाहायला मिळते. रनआउटच्या रूपाने विकेट येते. फलंदाज सूरज कदम रनआउट. आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मानाचा परचम, स्वअंकुश भाऊच्या स्मृतीला ह्या मैदानात गजर करूया. हातात बॅट मनात ज्वाला, त्यांच्या नावाची शान जपूया. 28 धावा धावफलक होत आहे, 4 गडी बाद, षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. शुभम महाले मैदानाच्या आतमध्ये आहेत, 1 चेंडू 1. नितीन मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. 28 धावा धावफलक होती. विजय खडके हा विकेट टेकर गोलंदाज आहे, संघाला विकेट मिळवून देतो, प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवतो आणि धावांची अगदी कंजूशी त्याच्या गोलंदाजीतून आपण नेहमी पाहतो. 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च करत रनआउटच्या रूपानं 1 विकेट मिळवतोय. आतापर्यंत टोटल 9 चेंडू टाकलेत विजय खडकेनं आणि खर्च केला 10 धावा. 1 विकेट देखील आपल्या संघाला मिळून देतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे. फार मोठी मागणी लागली होती या खेळाडूवरती, ऑक्शनला फार मोठी बोली लावली होती आणि त्या बोलीची खरं तर त्या पॉइंटची देखील आपण पाहिलं तर त्यानं कामगिरीतून इथे आपण पाहिलं तर संघ मालकांचा विश्वास जिंकत कामगिरी केलेला आहे. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, बडी स्ट्रॉंगॉनला उभे होते. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. 1च्या मदतीनं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड होती 29 धावा, त्या मात्र धावफलक होत आहे 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 6 षटकांची 6 ओव्हरची मॅच, आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना तो देखील आपण इथे मैदान ते पाहतोय. उद्या 4 नवीन संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. नवीन 8 चॉईस खेळाडू, नवीन 4 संघ मालक. मोठा फटका खेळायचा होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातात जातोय तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. धावफलक होती. स्कोर कार्ड स्थिर आहे, 4 गडी बाद 29. षटक क्रमांक 3 सुरू असताना
करण रन रेट 10.24. प्रोजेक्टेड स्कोअर 61 धावांचं इथे आपण पाहिलं तर दाखवतो आणि किती धावांचं टोटल इथे आपण पाहिलं तर उभं केलं होतं, किती धावांचं लक्ष ते देखील आपण पाहिलं तर ठेवलं होते. 29 धावा धावपल होत्या, 4 गडी बाद. फुल टॉस चेंडू होता, कडा प्रहार, क्षेत्ररक्षक तैनात करतोय चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पार, चौकार. महापौर रवी भाऊंचा आढावा, आयोजक कैलास भाऊंचे ध्येय स्पष्ट, एकत्र चाललो आम्ही प्रचंड, आवाजातून थांबणारी कला, आमचा धक्का जनता घ्यावी उंच, झुंजर आवाज उमटो दे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 33 धावा धावपल होता. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा सुरू होता आणि गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज होते सूरज गुप्ता. या टीमकडे गोलंदाजांची कमी नाही, गोलंदाजांची रेलचेल आहे. फलंदाजांचा देखील फार मोठी स्टारकास्ट आहे. अतिनभाऊ रोकडे, स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखलीकडे. ऑक्शनला खरं तर संघ मालक अतिनभाऊ रोकडे यांचं कौतुक करेल. जे त्या टेबलवरती होते ना, अगदी कोपऱ्यात होते, परंतु कोपऱ्यातून प्रत्येकाला हेरलं, प्रत्येकाला आपल्या टीम मध्ये सहभागी केलं आणि एक बॅलन्स परिपक्व संघ मालकांनी बनवला. गेम सिंगरचे तानाजी बनसोडे साहेब, त्यांचे कौतुक आहे. त्यांनी देखील खूप चांगली टीम ऑक्शनच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर बनवलं आहे आणि 2 समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत. नो बॉल प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतली जाते. टीव्ही अंपायर विनोद जाधव सर इथे चेक करतील. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026च्या तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर काही मान्यवर पाहुण्यांच्या ठिकाणी शुभाग बनवते आवर्जून आपण पाहिलं तर व्यासपीठ होती. याच नगरीचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक आदरणीय गुलाबभाऊ लांडगे उपस्थित होत आहेत. त्यांच्या सौभाग्य होते आदरणीय सुवर्णवहिनी लांडगे यांचे शुभाग बनवते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आदरणीय रुपालीताई गवळी ताईंचं देखील शुभाग बनवते. आपलं देखील पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं चान क्रिकेट शान क्रिकेट पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उराशी बाळगत आपलं स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, चांगला चेंडू तो मात्र मैदानावरती आहे. एक सिंगल येते, एकच्या मदतीनं धावफलक पुढे चाल, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. 34 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा सुरू आहे. 4 विकेट इथे आतापर्यंत गमावल्यात. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे क्रीडा नगरी बोसरीचं गाव सत्र मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे. बोसरी गावाला प्रचंड मोठी परंपरा आहे. मी सुरुवातीला देखील सांगितलं सकाळच्या सत्रात की क्रिकेट असू द्या, कुस्ती असू द्या, कबड्डी असू द्या, बैलगाडा असू द्या, या प्रत्येक खेळात या गावांना आपण पाहिलं तर आपल्या नावाचा ठसा तो मात्र उमटवलेला आहे. या गावात अनेक बैलगाडा मालक आहेत, अनेक फायनल सम्राट आहेत, अनेक कबड्डीपट्टू आहेत. चेन्नई राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल पट्टू विशेष करून आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यासाठी देखील प्रतिनिधित्व केले. यावेळेस चेंडू पंच कळवतात, व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू अवांतर, एक अतिरिक्त धाव येते आणि धावफलक होती. स्कोर कार्ड होती 35 धावा, 4 गडी बाद. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. कबड्डी असू द्यात, कुस्ती असू द्यात, बोसरीकरांनी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाप्रती प्रेम, श्रद्धा, निष्ठा हे आपण पाहिलं तर सातत्यानं जपलेलं आहे. म्हणूनच बोसरीच्या मैदानावरती या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा एक देखणा देदीप्यमान सोहळा. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा एक रंगतदार रोमहर्षक थरार. 36 धावा धावफलक होत्या, 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. सूरज गुप्ता गोलंदाजीच्या मार्क होत आहे. 2 चेंडू टाकलेत आणि खर्च करतोय 3 धावा. शुभम महाले 3 चेंडू टाकले, 3 चेंडू खेळलाय आणि बनवतोय 3 धावा. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू लॉंगॉनला वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावफलक होते. आकडे बदलत आहेत. 4 गडी बाद, 37 धावा.
षटक क्रमांक 4 मैदान सुरू असताना करण रन आपण पाहतोय 10.57. चेक केला जाते, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, गोलंदाजीची ऍक्शन इथे चेक केली जाते. तिसरे पंच विनोद जाधव सर कळवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाही, निर्णय तिसऱ्या पंचांचा माझा नाही. हा 37 धावा धावपल कृत्या 4 गडी बाद. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 37 धावा धावपल कृत्या इट्स अ फेअर डिलिव्हरी. दिग्गल चेंडू आहे गोलंदाज सूरज गुप्ताचा. टप्पा पडतो आणि चेंडू विकेट किपरच्या हातात येताना पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल वेगावरती स्वार होते, गतीचा वापर करतोय. पुणे नाशिक महामार्ग एंड कडनं गोलंदाजी करतोय सूरज गुप्ता. आपल्या नावाला साजेसी गोलंदाजी या गोलंदाजाकडनं आपण सातत्यानं पाहतोय. 4 चेंडू टाकले, 4 धावा तो मात्र खर्च करतोय. 37 धावा धावपल कोत्या 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 मैदान सुरू असताना फुल टॉस समोर उडवलाय, लॉंग ऑनला बॉल हवेत, स्ट्रेट टू द ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. पिंपरी चिंचवडच्या हातबिटमध्ये ही स्पर्धा गाजले. उठा झोका धाव आणि विजयाचे गीत म्हणूया आज. 41 धावा धावपल कोत्या 4 गडी बाद. चेन्नई विघ्नहर्ता अँब्युलन्स सौजन्य आपल्याला दिले ते आदरणीय उमेश भाऊ मासाळ यांच्या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभागमन होतोय, त्यांचे स्वागत आहे. चेक करतायत विनोद जाधव सर, स्वतः चेक करतायत. पुन्हा गोलंदाजी ऍक्शन. ओके सर, गोलंदाजी ऍक्शन म्हणतात मुख्य पंच. ऍक्शन बीमर चेक करायचे की ऍक्शन चेक करायचे? दोन्ही चेक करायचे का? ओके, धन्यवाद. युवा नेते आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय नितीन अण्णा धोत्रे साहेबांचे शुभागमन होते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. त्यांच्या समेत उपस्थित असणाऱ्या सर्वच शहाजी बापू दांडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शहाजी भाऊ दांडे उपस्थित होत आहेत, नितीन अण्णा धोत्रे उपस्थित होत आहेत. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ छान क्रिकेट शान क्रिकेट पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हे ब्रीतवाक्य उरशी बाळगत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहेत, आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव. पिंपरीचे माना. धन्यवाद डीसी मांडवरांचं शुभागमन सुमधुर संगीत टायटल सॉन्ग न इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे, चेंडू बीमर देखील नाही आणि गोलंदाजी ऍक्शन ओके आहे. दोन्ही रिव्ह्यू संपलेला आहे. क्षेत्र बॅटिंग टीमचे या डावात त्यांना आता पुन्हा DRS मिळणार नाही. 4 गडी बाद 41. चौथं षटक सुरू आहेत. गोलंदाज सूरज गुप्ता, बॅटिंग साठी नितीन.
मोठा फटका केलाय. प्रयत्न तर होता परंतु चेंडू समोर जातोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत पळून पूर्ण केला तर 2 धावा. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे चालला आणि स्कोर कार्ड होती 43 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, धावसंख्या 43. व्यासपीठावरती देखील मान्यवर पाहुण्यांना आपण पाहू शकाल. आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक अष्टविनायक दर्शन चांदीची प्रेम आपण पाहतोय. भोसरीतील सुप्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी श्रीपाल ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक अष्टविनायक दर्शन चांदीची प्रेम प्लेअर ऑफ द डे या पुरस्कारासाठी देखील आपण देतोय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 43. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू होतं आणि गोलंदाजच्या मार्क होती गोलंदाज भारत पाटील. 5वं षटक करण्यासाठी गोलंदाज भारत पाटील. पुणे नाशिक हायवे एंड कडनं गोलंदाजच्या मार्क होते त्यात भारत पाटील कमबॅक करतील की आक्रमण केलं जाईल. गेम सिंगर टीम कडनं आपण पाहतोय. आकाशभाऊ भालेकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. एका बाजूला अतिनभाऊ रोकडे यांच्या मालकीची टीम देखील आपण पाहतोय. बॅटची एज घेऊन चेंडू खेळलाय, रनआउटची संधी, परंतु तिथे स्ट्राईकला रोटेट होऊन द्यायचा हा प्रयत्न आपण पाहिलं तर राहुल नाना घोरपड यांचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं ते टाकला जातोय. 5वं षटक सुरू आहे. 43 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट इथे आतापर्यंत गमावल्यात. करंट रन रेट 10.32 आपण पाहतो मैदानावरती. 43 धावा धावफलक होत आहे. शुभम महाले बॅटिंग करतोय. 5 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज भारत पाटील. फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस, रनआउटची संधी आणि इथे चुका होत आहेत. अतिघाई संकटात नाही, नचराटी दुर्घटना घटी. रनआउटच्या रूपानं फलंदाज रनआउट, धावबाद. हे रण उठेल उडता वेश राजा, दर्जेदार लढाई नावलौकिक, जमली अखंड झुंज चला. 16 संघ मैदानावर नशीब आजमावण्यासाठी आले. प्रत्येक बाट प्रत्येक बोल मध्ये कथा नवी मांडे. 43 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्या. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. एका बाजूला नितीन आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आहेत. 6 चेंडू आणि 11 वरती आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. तर तानाजी बनसोडे साहेब इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंग साठी मैदानात उतरतायत. 5 गडी बाद 43. 5वं षटक सुरू आहे. शेवटचे काही चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं 3रं पर्व आणि त्यातच काही सर्व 3रं पर्वातील आजच्या 3ऱ्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना तो देखील आपण पाहतो मैदानावरती. 5 गडी बाद 43 धावा. टप्पा इथे आपण पाहिलं तर थोडस पुढ्यात ठेवला होता. कॉटन बॉलची संधी आणि अखेर झेल मात्र सुटलाय. चुका होत आहेत. फॉलोथ्रू मध्ये आपण पाहिलं तर कॅच सुटलाय. आता कॅच सुटलाय की सोडलाय याही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतील. कारण का सहज होता, अगदी फॉलोथ्रू मध्ये होता आणि तो हातामध्ये आला होता, तो फक्त पकडायचा होता आणि तिथे हातातून सटकतोय तोपर्यंत एक सिंगल येते भारत पाटीलच्या गोलंदाजीवरती. तानाजी बनसोडे साहेब बॅटिंग साठी मैदान ते आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस आहे, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि फलंदाजीसाठी आता पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड होती गेम स्विंगर टीम कडनं. 5 गडी बाद 44. करंट रन रेट 9.78. व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू अवांतर. एक अतिरिक्त धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. 45 धावा धावफलक होत आहेत. 5 गडी बाद 45. 5व्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. तानाजी बनसोडे साहेब एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आहेत. न्यू बॅटर आहेत, नवीन फलंदाज आहेत. काही मोठे फटके त्यांना इथे आपण पाहिलं तर खेळणं आता गरजेचं असेल टीम साठी. फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हर वाईड स्ट्रॉंग अप अगदी मधोमध आपण पाहतोय.
लॉंगऑफचे क्षेत्ररक्षक वेगाने येतात, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत धावा मिळतायत. एक सिंगल, एकच्या मदतीनं 5 गडी बाद, 46 धावा. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. 46 धावा धावफलक होत आहेत. 5 गडी बाद, 5वं षटक सुरू आहे. भारत पाटीलच्या षटकातील शेवटचे 2 बॉल. अक्रॉस द बॅट खेळायचा होता, फिंगर रोल केला चेंडूवर, त्याने अगदी हलकस वळण इथे आपण पाहिलं तर चेंडूला दिला, ते डॉट बॉल येतोय. 5 गडी बाद, 46 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. 46 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट इथे आतापर्यंत गमावल्या आहेत गेम स्विंगर टीमनं प्रथमतः बॅटिंग करताना. करण रन आपण पाहतोय 9.52. 46 धावा धावफलक होत आहेत. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर पहिल्या डावातील बाकी आहेत. एखादं मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं अपेक्षित आहे. गिअर बदलावा लागेल, अगदी आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावे लागेल. फुल टॉस चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक तैनात, एक टप्पा घेत चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये, चौकार, 4 धावा. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो, शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी, चॅम्पियन बनणार कोण, तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. समाप्तीनंतर 5 गडी बाद, 50 धावा. या षटकात भारत पाटील खर्च करतोय 7 धावा. 5 षटक समाप्त होत आहेत, 50 धावा धावफलक होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक देखील आपण आता टाकला आहे. प्रथम क्रमांकाला 91,000, द्वितीय क्रमांकाला 71,000, तृतीय क्रमांकाला 51,000, चतुर्थ क्रमांकाला 51,000, 1 ते 4 क्रमांकाची पारितोषिक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. 5 गडी बाद, 50 धावा धावफलक होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. काही प्रेक्षक गॅलरी देखील आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वात पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुंदर अशा प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आहे आणि क्रिकेटच्या खेळाडूंबरोबर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची देखील आपण पाहिलं तर बसण्याची व्यवस्था आयोजकांकडनं आपण पाहतोय. टप्पा पडतोय, सूरज खूपदा गोलंदाजीच्या मार्क होती. पहिला व्हाईट बॉल. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं DRS घेतलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला जाते, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाते. तिसऱ्या पंचांकडे इथे आपण पाहिले तर मागणी केली जाते. 5 गडी बाद, 51 धावा धावफलक होत आहेत. या चेंडूवरचं डिसिजन तो मात्र पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच इथे आपल्याला कळतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 50 धावा धावफलक होत आहेत. 5 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतो आणि पहिला डॉट बॉल गोलंदाज सूरज गुप्ताचा. फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका तर खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक चुका करतायत. तडमॅन गलीच्या अगदी मधोमध छोट्या छोट्या चुका आणि इथे फलंदाज रनआउट असेल की नसेल ते मात्र चेक केला ते.
टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तरी ते थोडंसं पेंडिंग वरती आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. जसा निर्णय येईल तो आपल्याला सांगितला जाईल. तर अंपायर चेक करतायत विनोद जाधव सर. फलंदाज सुरक्षित आहे, नॉट आउट. 2 धावा येत आहेत. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 52 धावा धावपल होत आहेत. 5 गडी बाद. शेवटचे षटक आपण पाहिले तर सुरू आहेत आणि शेवटच्या अंतिम षटकातील शेवटचे 4 चेंडू इथे आता बाकी आहेत. सूरज गुप्ता गोलंदाजीचे मार्क होत आहेत. 8 चेंडू टाकले तर 12 धावा या गोलंदाजानं आतापर्यंत खर्च केल्यात. सूरज गुप्ता एक अष्टपैलू खेळाडू आहेत. गुणवत्ता मोठी आहे. फलंदाजीतून गोलंदाजीतून प्रभावित करतो, इम्प्रेस करतो, म्हणून तो या संघाचा चॉईस खेळाडू आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. तानाजी बनसोडे साहेबांचा धावेसाठी प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज रन आउट, धाव बाद. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. बॅटर चला, फलंदाज पटपट चला. आता शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावातील बॅटर पटपट चला. 6 वाचायला आले, त्यामुळे थोडी घाई करा. दुसऱ्या डावात प्रतिस्पर्धी संघाला अंधार पडणार नाही याची काळजी घेणं आपण गरजेचं आहे. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. या मॅच साठी जरूर आपण टायमिंग लावलं नाही, कारण का क्वार्टर फायनलची मॅच आहे. दोन्ही टीम साठी भरपूर वेळ आपण दिलेला आहे. त्यामुळे विनंती एकच आहे की जरी टायमिंग लावलं नाही, परंतु वेळेची काय बंधन आपल्याकडे आहेत. बॅडलाईट होणार नाही याची काळजी आपण घ्या. दोन्ही टीम खिलाडू वृत्तीनं आपण सहकार्य करा, कारण का जवळपास पहिली इनिंग आता पाऊण तास झाले सुरू आहे. त्यात काही DRS आलेत, काही रिव्ह्यू आलाय, त्यामुळे वेळ जरूर गेलाय. आपण टायमिंग काउंट करत नाही. फक्त विनंती एकच आहे की आपण खिलाडू वृत्तीनं खेळा, जेणेकरून वेळेत ही मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. 52 धावा धावपल होती. 6 गडी बाद. षटक क्रमांक 6. शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातील. वेगवान चेंडू होता. वेगाची प्रचिती दाखवते सूरज गुप्ता. सिमेंटच्या खेळपट्टीवरती टप्पा पडतोय. संघनायक विकेट किपर राहुल नाना घोरपडे यांच्या हातात एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. 52 धावा धावपल होती. 6 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहेत. क्वार्टर फायनलची मॅच, अंतिम सामना. जो संघ विजेता होणार तो संघ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वात बक्षीस पात्र फेरीत पोहोचणार आहे. आणि तो संघ कोणता? अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली की गेम स्विंगर. फुल टॉस चेंडू होता. थर्ड मॅन फाईन लेगला बीट करतोय. सूरजचा वेगच इतका आहे की चेंडू अडवणं मुश्किल होतं आणि चेंडू मात्र चालेल सीमा रेषा पार. अतिरिक्त अवांतर 22च्या रूपाने येतोय. नशिबाचा चौकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही. 56 धावा धावपल होत आहेत. 6 गडी बाद. शेवटचा एक चेंडू तो मात्र पहिल्या डावातील बाकी आहे. यावेळेस सरळ समोर उडवला आणि पाठवलाय. लेट पण थेट ग्रेट षटकार. 6 धावा. शेवट गोड केलाय फलंदाज नितीननं. बनवल्या 36 चेंडूत 62 आणि टार्गेट ठेवले 36 चेंडू 63 धावा.
आणि स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मानाचा परचम स्वअंकुश भाऊच्या स्मृतीला ह्या मैदानात गजर करूया हातात बॅट मनात ज्वाला त्यांच्या नावाची शान जपूया महापौर रवी भाऊचा आधार आयोजक कैलास भाऊचे ध्येय स्पष्ट करणारी टीम. चला गेम स्विंगर टीम आता वेळ घेऊ नका कारण का वेळ फार महत्वाचा आहे. गेम स्विंगरचे कॅप्टन तानाजी बनसोडे साहेब एका लाईनीत एका ओळीत आपला संघ लगेच मैदानचा ताबा घ्या. दुसऱ्या डावाला देखील आपण लगेच सुरुवात करणार आहोत. एक इनिंग डाव संपलाय बनवल्यात 62 आणि विजयासाठी धावांचं टार्गेट मात्र ठेवले 36 चेंडू आणि बनवायच्या आत अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली संघाला 63 धावा. चला ना गेम स्विंगर टीम प्रतिस्पर्धी संघ मैदानाच्या बाहेर आलाय. थोडं सहकार्य करा. अंधार पडेल बाकी काय नाही. 6 वाजायला आलेत. 5च मिनिटं राहिलेलं आहेत. थोडस पटपट चला ना. क्वार्टर फायनलची मॅच आपण प्रत्येक टीमला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आपणही सहकार्य करा. खिलाडी वृत्तीनं स्पोर्ट्समॅन स्पिरिटनं आपल्याला खेळणं गरजेचं आहे. एका लाईनीत एका ओळीत आपण चला पटपट चला. बॅटिंग करणारी टीम तुमचे बॅटर पाठवा आता लगेच. अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली आपण आघाडीचे बॅटर थोडे झटपट पाठवा. तुम्हालाच अंधार होणार नाही, तुम्हालाच बॅड लाईट होणार नाही याची काळजी तुम्ही देखील घ्या. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. 63 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर पूर्ण केला जाईल की नाही हे देखील आपण इथे पाहणार आहोत आणि ऐकण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय पारनेर भूषण आवाजाचा पहाड. सकाळपासून आपण ज्यांचं अतिशय सुंदर समालोचन ऐकतोय आदरणीय प्रवीणजी गायकवाड सरांकडे. धन्यवाद. अतिशय सुंदर समालोचन उत्तम सावंत सर यांच्या माध्यमातून ऐकलं. धन्यवाद उत्तम सावंत सर. धन्यवाद अतिजी नरवाल सर. शेवटची मॅच शेवटची इनिंग अर्थात क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जिंकणारी टीम ही सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आमने सामने भेटताना पाहायला मिळतात. अतिन भाऊ रोकडे आणि त्याचबरोबर राहुल नाना घोरपडे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात गेम सिंगर या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय रविभाऊ लांडगे बिनविरोध महापौर आणि मुख्य आयोजक कैलास भाऊ लांडगे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी यांचं आयोजन. जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा अभिमान क्रिकेट. दिवसभर आपण पाहतोय अतिशय रोमांचक सामने क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळाले आणि आता शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते. फक्त आता वेळ वाचवायचा विनंती आहे. प्रेक्षक अगदी आपण पाहतोय आमच्या कॅमेऱ्यामध्ये ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह अगदी आपण पाहतोय. खरं तर विहंगमय दृश्य बर्ड व्ह्यू खरं तर या मैदानाचा आपण पाहतोय. म्हणजे एखाद्या पक्षाच्या नजरेतून हे मैदान कसं दिसेल विहंगमय दृश्य अगदी आपण पाहतोय. कॅमेऱ्यामध्ये जे दाखवले जाते ड्रीम स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून अमनजी भट आणि त्यांची संपूर्ण टीम अप्रतिम कामकाज त्यांचं पाहायला मिळते. सालाबाप्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये जोडले गेलेले आहेत. तर घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी या बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतोय. प्रेक्षक गॅलरी गच्च भरून वाहताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसभराचा दावेदार कोण यासाठी खेळवली जाणारी मॅच अमित तांबे षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तयार. समोर रवी गोहिरट आणि सूरज गुप्ता. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते आणि खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जाते एका धावेच्या साह्यानं.
कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तो असेल या सामन्याचा दावेदार. यावेळी अगदी आपण पाहतोय बॅटची काढा घेतली गेली आहे. गलीमध्ये शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. प्राप्त केली जाते ती या सिंगल आणि 2 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अमित तांबे हे महत्वाचं षटक टाकत असताना आपण पाहतो यष्टांच्या पाठीमागे तानाजी बनसोडे कार्यरत आहे. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला. बरंचसं क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये तानाजी बनसोडे यांनी देखील खेळून काढलं. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट अगदी आपण पाहतोय अनेक मैदानावरती खेळलेलं आहे. दिवसभरात मी पाहतोय खरं तर मोठ्या संख्येनं क्रिकेटचे रसिक लॉफ्ट केला यावेळेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चिरताना, तोडताना, फोडताना येतोय दमदार आणि दर्जेदार षटकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. वा, अशा प्रकारचं संगीत, अशा प्रकारचं टायटल सॉन्ग फक्त कैलास भाऊंलाच जमलं. अतिशय सुरेख अशा प्रकारची वातावरण निर्मिती दिवसभराच्या सत्रामध्ये केली जाते. कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार, खणखणीत चौकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बन. टायटल सॉन्ग आहे परंतु रॅप सॉन्ग आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. 33 चेंडू 51 धावांची गरज. षटकारा पाठोपाठ चौकार त्या ठिकाणी मात्र जो खेचला गेला. यावेळेला खेचला पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार, शानदार, धडाकेबाज षटकार. 6 धावा. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. थँक्यू थँक्यू थँक्यू. 18 धावा धावपलकावरती षटक पहिलं मार्गस्थ असताना यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 18. बिनबाद स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय षटक पहिलं मार्गस्थ असताना अमित तांबेचं हे षटक प्रगतीपथावरती जारी आहे. 18 रन, 18 धावा. यावेळेला डॉट बॉल येईल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येईल. याच बरोबर षटकाची होती एक. मैदानाच्या आतमध्ये समाप्ती. पहिलं षटक संपलं. धावफलकावरची धावा आहेत त्या 18 धावा. अमित तांबेचं पहिलं षटक तब्बल 18 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या. अतिशय रोमहर्षक लढती दिवसभराच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाल्या. 30 चेंडू 45 धावा. दिवसभराच्या सत्रात अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. खास करून स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्यावरती प्रेम करणारे क्रिकेट रसिक, या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय रवी भाऊ लांडगे, बिनविरोध महापौर यांच्यावरती प्रेम करणारे क्रिकेटचे रसिक, कैलास भाऊ लांडगे पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यावरती प्रेम करणारे क्रिकेटचे रसिक, राजमुद्रा क्रिकेट क्लब वरती प्रेम करणारे क्रिकेटचे रसिक बहुसंख्येनं दिवसभराच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. रवी गोहिरट स्ट्राइक एंड वरती. तानाजी बनसोडे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला उडवला समोरच्या दिशेला. मिडॉनला शतरक्षक कार्यरत आहे. झेल टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन तानाजी बनसोडेला मिळतं यश. रवी गोहिरट परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. फलंदाज आउट. बॅक टू द डगआउट. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही
खरं तर तानाजी बनसोडेला मिळालेलं यश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 19 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. शिस्त काय असते ही या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगनं आपल्याला खरं तर दाखवून दिली. खेळाडूंना खरं तर संधी देण्याचं काम सातत्यानं असोसिएशनच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि कडक नियमावली, कडक शिस्त कोणत्या असोसिएशन मध्ये असेल तर पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन. फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण केलं जरूर, परंतु झेल झालाय आणि विकेट क्रमांक 2चं पतन तानाजी बनसोडेला मिळतं यश. फलंदाज बाद. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर. कैलास भाऊंचा पुतण्या अथर्व लांडगे, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अर्णव लांडगे आणि या कन्या रुचिका लांडगे यांचं आगमन पहा. या वयातच क्रिकेटच्या मैदानाला पाहूल लागतायत त्यांचे. अगदी आपण पाहतोय, का लागणार नाही. खरं तर स्वतः कैलास भाऊ ब्रीदवाक्याच्या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलंय, जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुमचा आमचा अभिमान क्रिकेट. रक्ता रक्तात ज्यांच्या क्रिकेट वसलेलं आहे ते व्यक्तिमत्व आहे कैलास भाऊ लांडगे. अगदी आपण पाहतोय 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. बरेचसे क्रिकेट रसिक उपस्थित आहेत, खास करून आमचे लिजंड क्रिकेटर अनिल भाऊ माळी. दिवसभराच्या सत्रामध्ये संपूर्ण सामन्यांचा आनंद त्यांनी घेतलाय. मनापासून स्वागत असेल. मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होत आहेत. आपण पाहिलं या अगोदर सन्माननीय राहुल शेठ अंकुश भाऊ लांडगे यांचं देखील आगमन झालं होतं आणि त्यांनी कळवलं की प्रत्येक वर्षी दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि प्रत्येक वर्षी तारीख असेल 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगला सुरुवात होईल. पायाचा वेध, लेग बिफोर विकेटची जोरदार अपील आणि फलंदाज बाद. राहुल नाना घोरपडे परतताना पाहायला मिळतील. लेग बिफोर विकेटची शिकार, पायाचा घेतलेला वेध आणि मला वाटतं रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जातोय. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. लेग बिफोर विकेटचा नियम जर आपण पाहिला क्रिकेटच्या नियमावलीमध्ये, गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाच्या हाताशिवाय इतर कोणत्याही भागाला लागला, चेंडू मात्र मिडल यष्टीवरचा असावा, त्या ठिकाणी फलंदाजाला बाद ठरवलं जातं. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण देखील पाहू शकता. जोरदार अपील केली. ऑन फील्ड फंच त्यांनी आउट दिलं होतं. त्यानंतर रिव्ह्यू घेतला गेला, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. आणि अगदी आपण पाहतोय युवा नेते नितीन अण्णा धोत्रे यांना सन्मानित केले जाते आणि तो सन्मान करण्यासाठी सन्माननीय राहुल भाऊ लांडगे यांना विनंती करतो की हा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. प्रत्येकाचा मान सन्मान करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. या ठिकाणी नॉट आउट निर्णय येताना जो पाहायला मिळतो आहे, तिसऱ्या पंचांचा इशारा. आत्ताची धाव देखील नसणार आहे. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 19. काही मान्यवरांचे सन्मान अगदी आपण करतोय व्यासपीठावरती. खरं तर वेळात वेळ काढून हे मान्यवर मंडळी उपस्थित झाले या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि कैलास भाऊंचा प्रयत्न असतो की सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा, प्रत्येकाचा नामोल्लेख करायचा. चला चालू करा, विनंती करतो. मॅच चालू होणं गरजेचं आहे. निर्णय दिला पंचांचा निर्णय अंतिम असेल. खरं तर मी मान्यवर मंडळींना सांगू इच्छितो 26 मार्चला या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप आहे. पुन्हा एकदा आपण बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे. पहिल्याच दिवशी आपण पाहिलं की या बिनविरोध महापौर सन्माननीय रविभाऊ लांडगे देखील उपस्थित होते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेटच्या स्पर्धेचा सोहळा चालू आहे. काल या भागाचे भाग्यविधाते दमदार आमदार माननीय महेश दादा
लांडगे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत. ओ सूर मारला, धूर उडाला आणि पहा प्रयत्न किती सुरेख पाहायला मिळाला. नाईस एफर्ट. मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय खेळाडू आपल्या जखमांची पर्वा करत नाहीये. तान्हाजी बनसोडे एक वलयांकित नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. धावबादचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी केला. अप्रतिम एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 26 चेंडू 42 धावा 26 चेंडू या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तानाजी बनसोडे हे षटक अगदी आपण पाहतोय टाकत असताना 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातो आहे. झुंजार लढवई यांचा खेळ गावजत्रा मैदान भोसरी या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेचला त्या ठिकाणी मिड विकेटचा शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. प्राप्त केली जाते ती सिंगल. एक धाव, धावफलक 22 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. सूरज गुप्ता एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिवसभराच्या सत्रात सूरज गुप्तानं घेतला. नेत्रदीपक खेळ राहिला, बहरदार कामगिरी त्या ठिकाणी राहिली. 5 चेंडू 16 वरती नाबाद खेळतोय. क्रायसिस मॅन संकट योद्धा बनून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल शेवटपर्यंत आणि विजयाकडे संघाला घेऊन जावं लागेल. यावेळेला आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह खेळला, शॉर्ट कव्हरला आपण पाहतोय कलेक्शन सुरेख आहे. एका चेंडूच्या लगत गुणोत्तर प्रमाण बदलताना पाहायला मिळतंय. इक्वेशन या सामन्याचं बदलताना पाहायला मिळतंय. 2 ओव्हरची होती या समाप्ती. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावांचं षटक तानाजी बनसोडेनं टाकलं. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 3रं षटक. चोवीस चेंडू 40 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. अतीन भाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन, राहुल नाना घोरपडे 11 आणि या गेम स्विंगर या 2 टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. अतीन भाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू मध्ये 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. आस्किंग रन रेट 10चा त्या ठिकाणी ठेवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. लास्ट 24 बॉल 40 रिक्वायर. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा खेळून काढला. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतो आहे. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 24 वरती 23 चेंडू 39 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. लढाई आहे, झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व आहे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. खर तर धावा 24 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट निर्णय पंचांचा येतोय. फलंदाज असेल बाद, विकेटचं होतंय पतन, फलंदाज बाद. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान पिंपरी. खर तर माहोल क्रिकेटचा झालाय. क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस. क्रिकेट आणि क्रिकेट रंगताना पाहायला मिळतंय. गाव जत्रा मैदान भोसरी या ठिकाणी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा सोहळा क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळतो आहे.
याबरोबर लिडिंग एज आणि कॉट बिहाइंडची शिकार. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. झुंजार लढवई यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 21 चेंडू आता शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. थँक्यू. विजण्याची तमान बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात. आज वादळ आमने सामने क्वार्टर फायनल मध्ये धडकताना आपण पाहतो आहे. एका बाजूला आहे अतिन भाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला गेम स्विंगर अतिन भाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन. गत वर्षीची विजेती टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय खेळत असताना. 21 बॉल 39 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय टाकला गेलाय. धावा 24. डिफेंडिंग चॅम्पियन बिपिन उर्फ बंटी भाऊ लांडगे. अनेक ठिकाणी एखादं गाणं मी पाहतो टायटल सॉन्ग, परंतु मला वाटतं जवळजवळ 5 ते 6 गाणी फक्त या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी बनवली गेलेली आहेत. आणि त्याचं श्रेय जातं सन्माननीय बिपिन उर्फ बंटी भाऊ लांडगे यांना. अतिशय सुंदर वातावरण निर्मिती त्यांच्या गाण्यांनी या ठिकाणी मात्र जी केलेली आहे. आणि आता नवीन 2 सॉन्ग तुम्हाला लगेच ऐकायला मिळणार आहेत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगची. धन्यवाद बिपिन भाऊ. अतिशय सुंदर वातावरण निर्मिती तुमच्या गाण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतीये. यावेळेला फटका सुरेख आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ताकद, पॉवर, नजाकत, षटकार. स्क्वेअर. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान. चला स्पीडअप करा विनंती आहे. खरं तर चांगली वातावरण निर्मिती या संगीताच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. 2008-2009 साली आलेला IPL सर्वप्रथम संगीत आलं क्रिकेटमध्ये. अनेक बदल झाले, संघ मालकत्व हा विषय आला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय गाव स्तरावरती देखील लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा होऊ लागल्या. एकतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक घटक ही क्रिकेटची स्पर्धा मोठी करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. आकाशाचे वेद. शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल होईल का? ओ झेल त्या ठिकाणी निसटला जातोय, सटकला जातोय. जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं. रोज सकाळीच या मैदानावरती उपस्थित राहून अनेक जणांचं अगदी आपण पाहतोय मोठं सहकार्य असतं. त्यामध्येच आमचे संदीप ताता पप्पू लांडगे, त्याचबरोबर दीपक भाऊ आवटी सकाळी आल्यानंतर या ठिकाणी लाईन आखण्याचं काम सकाळी 6:30 वाजता या मैदानावरती येतात. शेखर रणदिवे यांना देखील विसरता येणार नाही. म्हणजे अगदी आपण पाहतोय फक्की आखण्याचं काम देखील करतायत. ग्राउंड्समॅनची कामं देखील हे आमचे मान्यवर करतायत आणि या मोठं योगदान त्यांनी देखील पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग साठी दिलंय. मी त्यांनाही धन्यवाद देईल. आमचे संदीप ताता पप्पू लांडगे आणि दीपक भाऊ आवटी.
धन्यवाद. आणि कैलास भाऊंनी सांगितलंय ही स्पर्धा उभी करण्या पाठीमागं फक्त माझं एकट्याचं श्रेय नाही, संपूर्ण पिंपरी चिंचवडच अगदी आपण पाहतोय सहकार्य आहे आणि त्याचमुळे ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली. मग त्यामध्ये आमचे सगळे संघ मालक असतील, वैयक्तिक पारितोषिक देणारे बक्षीसदाते असतील, खरं तर आमचे मार्गदर्शक, खरं तर खूप महत्वाचं योगदान ज्यांचं आहे, आधारस्तंभ म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, रविभाऊ लांडगे बिनविरोध महापौर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा रणसंग्राम महासंग्राम संपन्न होतोय. आयोजन राजमुद्रा क्रिकेट क्लबनं केले, कैलास भाऊ लांडगे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले, परंतु अनेक जणांचं योगदान लाभतं आणि त्यानंतर मात्र सुधीर भाऊ थिटे विकेट आहे, विकेट सुधीर भाऊ थिटे अगदी आपण पाहतोय म्हणजे कंपनीचं काम सांभाळून अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेत जसा वेळ मिळेल मैदानावरती येतात आणि माझं काहीतरी योगदान देता आलं पाहिजे. सुधीर भाऊ आपल्या देखील आम्ही धन्यवाद देऊ, म्हणजे नोकरी सांभाळतायत आणि या क्रिकेटसाठी देखील योगदान देत आहेत, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग साठी योगदान देत आहेत. सुधीर भाऊंना देखील द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. चला विनंती आहे गाई करा, सायंकाळचं सत्र चालू झाले, मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संघर्ष रंगताना पाहायला मिळतो आहे. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. वाह, नवीन नवीन गाणी अगदी आपल्या समोर येत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ची 33 वरती 5 गडी बाद आहे, 15 चेंडू 30 धावांची गरज, प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे लॉंग ऑफला फटका खेळला, शतरक्षक चेंडूवरती चित्याची चपळाई, दुसऱ्या धावेसाठी पलायन कंप्लीट केलं जातात त्या 2 धावा आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वरती. संदीप सूर्यवंशी या अगोदर अप्रतिम झेल ज्यानं टिपला तोच संदीप सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम शतरक्षण करत असताना. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 14 चेंडू 28 धावांची गरज, प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. सायंकाळचं सत्र संदीप प्रकाश देखील अगदी आपण पाहतोय थोडासा नाहीसा होतोय. अगदी आपण पाहतोय सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे झुकलाय, कललाय आणि ही क्वार्टर फायनल संपन्न होतीये. नक्की कोण क्वार्टर फायनल वरती आपलं नाव कोरणार आहे आणि सेमी फायनल मध्ये जाऊन कोण दाखल होणार आहे येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. यावेळी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चित्याच्या चपळाईने चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. धावा 35, 13 चेंडू 28 धावांची गरज, एका चेंडूच्या लगत सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलत असताना बिघडत असताना आपण पाहतो आहे. खरं तर कधी सामना आतीन भाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशनच्या बाजूला झुकताना पाहायला मिळतोय, कधी गेम स्विंगरच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतो आहे. 13 बॉल 28 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलर तयार, गोलंदाज सज्ज होतोय. तानाजी बनसोडे बरचसं क्रिकेट खेळले आपल्या कारकिर्दीमध्ये. तानाजी बनसोडेनं ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल केला जाईल, परंतु नकार येताना जो पाहायला मिळतोय फक्त सिंगल येईल, 1 धाव येईल. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल, लेकिन उसके पहले एक शाम होगी. देखना है आज की शाम किसके नाम. मैदानाच्या आतमध्ये लढत रंगताना पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉल 27 धावांची गरज. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. बारा चेंडू 27 धावांची गरज.
मी सकाळपासून उल्लेख केला की प्रेक्षणीय सामना शेवटच्या दिवशी होणार आहे सकाळी 9 वाजता आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये ज्यांचं चषक सौजन्य आम्हाला मिळालं कैलासवासी महादू कोंडिवा लांडगे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांचे बंधूच आहेत सन्माननीय बाळासाहेब महादू लांडगे यांचं आगमन व्यासपीठावरती झालंय त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतो आहे समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 11 चेंडू 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. छत्तीस धावा धावफलकावरती 11 बॉल 27 या मॅचचं समीकरण. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. जोरदार अपील. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर मला वाटतं वाईड साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय त्या ठिकाणी पोहोचलाय. निर्णय काही क्षणात येईन आपल्यापर्यंत. डिसिजन इज पेंडिंग. फेअर डिलिव्हरी निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. योग्य चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि रिव्ह्यू लॉस्ट. शेवटचे चेंडू आता शेष असतील. 10 चेंडू 26 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती भारी. 10 चेंडू 26 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फायटिंग खरं तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठीची. विजय खडके डावखुरे हाताचा फलंदाज. स्ट्राइक एंड वरती ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. डीप मधून शतरक्षक चेंडू वरती येतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. चपळाई आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. एक मैदानाच्या आतमध्ये लढत रंगते. 9 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. बॉलर आहे जयेश पांचाळ. हे महत्वाचं षटक टाकत असताना षटक क्रमांक 5. एक चेंडू खूप महत्वाचा. एक धाव खूप महत्वाची. बॉलर तयार जयेश पांचाळ. यावेळेला उडवलाय. झेल होतोय सीमारेषेच्या लगत आणि विकेटचं पतन. टर्निंग पॉइंट ठरू शकतो ही विकेट. खूप महत्वाची विकेट. विजय खडके परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा. पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर. जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय आमचाच. PCPL विजय आमचाच. वा सुंदर वातावरण निर्मिती आमच्या डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. खरं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचे अनेक सॉन्ग आपल्यापर्यंत येत आहेत. 8 चेंडू 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 39 वरती 6 गडी बाद. सद्यस्थितीला सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. कोण कोण आणि कोण. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी. 7 चेंडू 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला आणि खूप महत्वाचा चेंडू. या चेंडूवरती किती धावा येत आहेत. शेवटच्या षटकात किती धावा शेष ठेवल्या जात आहेत शिल्लक ठेवल्या जात आहेत हे मात्र पाहायचं आहे. शेवटचा चेंडू या षटकामधला. ओ यावेळेला स्ट्रेट हिट केला. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय.
समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 41 धावा झालेल्या आहेत, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतो आहे 22 धावांची गरज. वही जिंदा है जिनकी आज जिंदा है, वही जिंदा है जिनकी प्याज जिंदा है, सिर्फ सांस लेने का नाम नहीं जिंदगी, जिंदा वही है जिनका विश्वास जिंदा है. विश्वासाने खेळावं लागेल तेव्हा विजय ओढून आणता येईल. प्रेक्षकांचे पहा तुडुंब गर्दी अगदी आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, टाकून घ्या, शेवटचं षटक विनंती आहे. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सगळ्यांचा आमच्या राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरीच्या वतीनं मुख्य आयोजक सन्माननीय कैलास भाऊ लांडगे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक राजाचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 22 तारखेला महासंग्राम चालू झालाय, 26 तारखेला समारोप असणार आहे. प्रत्येक दिवशी अशीच गर्दी या क्रिकेटच्या स्पर्धेला तुम्ही करा. 41 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. थरार रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कोण बाजी मारणार, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईने चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि कंप्लीट केला जातात त्या 2 धावा. तिसरी धाव देखील घेतली जाईल का? कॉल तर केला होता, नकार दिला गेला. यस नो वेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तिसरी धाव घेण्यासाठी नकार दिला गेला आणि आता समीकरण या मॅचचं पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. लास्ट 5 बॉल 20 रिक्वायर. 5 चेंडू 20 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेला कव्हर ड्राईव्ह, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती सुरेख कलेक्शन. समीकरण 4 चेंडू 19 धावांची गरज. सर्व सामने आज असेच झालेत. प्रत्येक मॅच रोमहर्षक झाली आहे, प्रत्येक सामना अटीतटीचा झालाय, प्रत्येक सामना रोमहर्षक झालाय आणि ही रोमहर्षकता तर क्रिकेट रसिकांना पाहायची असते. यस, गत वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आतिन भाऊ रोकडे गत वर्षीचा विजेता संघ आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळला आणि गेम स्विंगर या वर्षीचा नवीन संघ आहे. एक विजेता आहे गत वर्षीचा, तर एक नौका संघ आहे या वर्षी. अगदी आपण पाहतोय त्या 2 टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. आतिन भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन फलंदाजी करत असताना 3 चेंडू 18. आता 3ही चेंडूवरती षटकार खेळावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. 3 चेंडूवरती लागोपाठचे 3 षटकार गरजेचे. अजिंक्य ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट कलेक्शन सुरेख आहे. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत, मोठमोठाले आवाज आपल्या कानावरती पोहोचतायत. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा, हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा. 2 चेंडू 17 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एक्स्ट्रा कोणती आली नाही तर मात्र आता नायक हा सामना जिंकणं. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय प्रयत्न तर केला होता, सामना आता मात्र एकतर्फी झुकताना पाहायला मिळतोय, एकतर्फी कळताना पाहायला मिळतोय. पाठीमागचे 2ही पर्व खरं तर 3ही पर्वामध्ये समालोचन करण्याची खरं तर जी संधी मिळाली सन्माननीय कैलास भाऊ लांडगे. आणि फक्त क्रिकेटच्या स्पर्धेपुरता संबंध नाहीये, तर वर्षभर आमचा संबंध असतो. कैलास भाऊंना देखील मी मनापासून धन्यवाद खरं तर देईल. आणि आपण पाहतोय आज की शाम गेम स्विंगर के नाम या वर्षी नवीनच संघ या क्रिकेटच्या स्पर्धेत पाहायला मिळाला, गेम स्विंगर. आणि तो जाऊन दाखल होतोय सेमीफायनल मध्ये. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन गेम स्विंगर. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण
या ठिकाणी देणार आहोत आणि स्मिथ ठरतोय मॅन ऑफ द मॅच. खर तर चांगला परफॉर्मन्स राहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि पुढचं बक्षीस वितरण पुन्हा एकदा खेडभूषण उत्तम सावंत सर यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. पुढचं बक्षीस वितरण उत्तम सावंत यांच्याकडे.